ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं। 4 मार्चला याचा निकाल आला आणि या निकालाविरोधातील पुनर्विचार याचिका सुद्धा 29 मेला कोर्टानं फेटाळली आणि रान उठलं। देशभरामध्ये ओबीसी रस्त्यावर उतरला। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिका यामधील इतर मागासवर्गीयांचंच म्हणजे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आलं। 5 जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षणाविरोधात म्हणजेच 50% अधिक झालेल्या आरक्षणाविरोधात 2016ला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातल्या वाढीव आरक्षणावर या याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला होता। त्यावर 2017 आणि 2019ला कोर्टानं निर्णय दिला। हा निर्णय 50%हून अधिक झालेल्या अतिरिक्त आरक्षणाविरोधातच होता। माझ्या पिटिशनच्या अगोदरही नागपूर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या संदर्भात हायकोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग होती आणि त्याच्यातच मला हा विषय माहीत पडला होता की SC STची लोकसंख्या दर सेन्सेक्समध्ये वाढते। आमच्या वाशिम जिल्हा परिषदेमध्ये 2001च्या जनगणनेवर जी निवडणूक झाली होती 2003ची आणि 2008ची, त्याच्यामध्ये SCच्या सीट होत्या 7 आणि STच्या सीट होत्या 3, म्हणजे 7 आणि 3 10 झाल्या। ज्या की 2011ची जनगणना झाल्यानंतर 2013चं जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये SCच्या सीट 7 वरून 11 वर गेल्या आणि STच्या 3 वरून 4 वर गेल्या, म्हणजे 11 आणि 4 15 झाल्या। मग आता ज्या ठिकाणी ही SC STची लोकसंख्या वाढती राहील त्या ठिकाणी हळूहळू ओबीसीचं आरक्षण कमी होणारच आहे। निकाल देताना कोर्टानं 3 अटींची पूर्तता झाल्यास आरक्षण पुन्हा लागू होऊ शकतं असेही संकेत दिले। सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं, SC ST आणि OBC यासहित एकूण आरक्षण 50%च्या वर नको, SC ST यांना तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे आणि त्यासाठी मागासवर्ग आयोग स्थापन करणं, त्यामार्फत इम्पिरिकल डेटा तयार करणं गरजेचं होतं। इम्पिरिकल डेटा म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती। ओबीसींचं नेमकं प्रमाण किती, ओबीसींमधील शैक्षणिक टक्केवारी किती, ओबीसींचं आर्थिक मागासलेपण किती प्रमाणात आहे, ओबीसींमधील नोकऱ्यांचं प्रमाण किती, हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे, ओबीसी समाजाचं जीवनमान कसं आहे। ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटले नसते तरच नवल। कारण या निर्णयामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं 27% राजकीय आरक्षण यापुढील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं। शिवाय एवढंच नाही तर आज राजकीय आरक्षण गेलं, पण भविष्यात शैक्षणिक तसंच नोकरीतल्या आरक्षणावरही गंडांतर येईल अशी एक भावना ओबीसी समाजात तयार झाली आहे। परिणामी ओबीसी समाज अस्वस्थ झाला। कोरोना काळातही ठिकठिकाणी आंदोलनं झाली, अगदी झाडून सर्व गट आणि पक्ष या आंदोलनात उतरले। जर आरक्षण हे कायम राहिलं नाही तर याच्या पुढे जास्तीत जास्त ओबीसी समाजातर्फे आक्रोश निर्माण होईल आणि संतापाची लाट आता समाजामध्ये उसळलेली आहे। आता ओबीसी शांत बसणार नाही, अन्याय सहन करणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं एकीकडे ओबीसी समाज अस्वस्थ झाला तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। महाविकास आघाडीतील नेत्यांनी आधीच्या भाजप सरकारवर आणि त्यातही केंद्र सरकारवर या निर्णयाचं खापर फोडलं। तर आरक्षण रद्द व्हायला महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा भाजपचा आरोप आहे। इम्पिरिकल डेटावरून हे राजकारण रंगलंय। केंद्राकडचा इम्पिरिकल डेटा वेळेत मिळाला असता तर आरक्षण वाचलं असतं असाही एक सूर आहे। न्यायालयानं पहिल्यांदा जेव्हा इम्पिरिकल डेटा मागितला होता ते साल होतं 2017। त्यावेळी सत्तेत भाजप सरकार होतं, त्यांनी तो डेटा का तयार केला नाही असा सवाल आत्ताचं सरकार विचारतंय। आणि जेव्हा 2021ला कोर्टाचा अंतिम निकाल आला तेव्हा कोरोना काळ होता, त्यामुळे इम्पिरिकल डेटा गोळा करणं अशक्य असल्याचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे। शिवाय 2011ला झालेल्या जनगणनेनुसार त्याचा डेटा आपण कोर्टात मांडू शकलो असतो, पण तो डेटा सुद्धा फडणवीस सरकारला केंद्राकडून मिळवता आला नाही असा महाविकास आघाडीचा आरोप आहे। तर 2011च्या डेटासाठी 2 वेळा केंद्राकडे मागणी केल्याचं भाजपचं म्हणणं आहे। मात्र त्या डेटामध्येही अनेक त्रुटी असल्याचं केंद्रानं कळवल्याचा दावा भाजपनं केलाय। जाणीवपूर्वक ओबीसीला राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये
हा काय डाव आहे तुमचा? का दिशाभूल करताय? उठलं की केंद्र सरकारकडे, उठलं की केंद्र सरकारकडे. आणि नसेल तुमच्यात दम आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. आम्ही जर 4 महिन्यात, हो आमचं राज्य असतं दादा, मी आज चॅलेंज मध्ये सांगतो, 4 महिन्यात एम्पिरिकल डाटा तयार करून जर ओबीसीचं आरक्षण पूर्वत आणलं नाही तर अध्यक्ष या ठिकाणी मी दादा तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं पदावर देखील आम्ही राहणार, पदावर देखील राहणार. 5 वर्षात तुम्ही साहेब दिलं नाही, 4 महिन्यात कसं करणार? 14 पासून तुम्ही पार अगदी 19 पर्यंत जे आहे संपेपर्यंत तुम्ही सरकारमध्ये होता ना. आणि तुम्ही जे आहे हे 4 महिने, तुमचा पत्रकारच 4 महिन्याचा आहे ना, पत्र प्रपंच जो आहे ना 4 महिन्याचा, ते तुम्ही 2 महिन्यात सुद्धा करू शकला असता. आयोग पण होता त्यावेळेला. डेटा याचा केंद्र शासनाच्या डेटाशी काहीही संबंध नाही. इम्पिरिकल डेटा हा एक टास्क फोर्स तयार करून राज्य शासनाने तयार करायचा आहे. त्याला एक टाइम बाउंड कार्यक्रम द्यायचा आहे. कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये सुद्धा इम्पिरिकल डेटा तयार करण्याची जबाबदारी दिलेली आहे, ती राज्य शासनाने दिली आहे. जेव्हा मी मंत्री होते तेव्हा आम्ही सुद्धा केंद्राने डाटा मागितला होता, तो सेन्ससच्या संदर्भामधला होता. त्याची आज आवश्यकता नाही. का ते इम्पेरिकल डेटा आणि सेन्सस वेगळा आहे? काय वेगळं नाही आहे, त्याच्यातूनच सगळं कळतं. मागासलेपणा कशातून सिद्ध होतं? घर आहे की नाही, शेती आहे की नाही, गाडी आहे की नाही, त्याला काय म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं शैक्षणिक काय, शिक्षण किती आहे, तो नोकरीवर कोण आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातच मोडतात. 2-3 गोष्टी फक्त सेन्ससमध्ये जास्तच्या असतात आणि इम्पेरिकल डेटामध्ये कमी असतात. त्यामुळे सेन्ससवरून ओबीसीचं मागासलेपणा सिद्ध करू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही अभिजात इकडे तिकडे पळ करण्याची किंवा फाटा फोडण्याची आवश्यकता नाही. फक्त राजकीय पक्षच नव्हे तर विषयाचे अभ्यासकही आरक्षण रद्द होण्यास केंद्रातलं भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करतायत. माणसं खोटं बोलू शकतात, पत्र खोटं बोलत नाहीत, कागद खोटं बोलत नाहीत. आणि म्हणून माझा थेट आरोप आहे की भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था ही आरक्षण मुक्त भारत निर्माण करायला निघालेली आहे. आणि म्हणून आरक्षण मुक्त भारत करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. सरसकट सर्वच राजकीय पक्षांवर टीकेची झोड उठल्यानं सावध झालेल्या राजकीय पक्षांनी एक नवा डाव टाकला. जून 2021च्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात नवे पर्व ओबीसी सर्व असं म्हणत सर्वपक्षीय राज्यव्यापी ओबीसी परिषदेचं आयोजन केलं. यात राजकीय नेत्यांसोबत ओबीसी आरक्षणाच्या निर्मितीसाठी लढा दिलेले सर्व नेते इतक्या वर्षांनंतर एकाच मंचावर दिसले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एक सर्वपक्षीय मोड बांधण्याचा, किमान तशा हालचाली करून एक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. अर्थात त्यामधले मतभेद लपून राहिले नाहीत. सर्वपक्षीय मोड जी बांधली जाते त्याचं नेतृत्व तुम्ही करणार आहात ओबीसीचं? नाही, मी नेतृत्व कोणी करावं. अगदी नेतृत्व जे आहे फडणवीसांनी केलं तरी मला ते चालण्यासारखं आहे. मी त्यांच्याबरोबरच आहे. मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही चला, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांकडे येतो. ज्या लोकांनी ओबीसी समाजाचा अधिकार काढला, ठरवून काढला, त्या लोकांचं नेतृत्व भुजबळ स्वीकार तो त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. त्यांचे सगळे व्हिडिओ आमच्याजवळ सत्तेत आणि सत्तेच्या बाहेरचे आहेत. त्याच्यामुळे या फडणवीसांच्या जी भूमिका आहे ती फसवणीच आहे. राजकीय नेते जरी एकमेकांच्या पक्षांवर आरोप करत असले तरी सर्वसामान्य ओबीसी समाज अस्वस्थ आहे. त्यातूनच मग मुस्लिम समाज आणि ओबीसी महिलांचाही आवाज उमटतोय. आज जो ओबीसीचा एवढा मोठा लढा उभा झालेला आहे, सगळी ओबीसी लोकांची जनजागृती झालेली आहे, याच्यामुळे आज सरकार सुद्धा हादरलेलं आहे. मुस्लिम समाजामध्ये 70% जे लोक आहेत ते ओबीसी समाजात येतात. 22 जाती त्याच्यात येतात. आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मागील 6-7 वर्षापासून जे प्रयत्न चाललाय त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये फार जास्त जनजागृती झाली. आणि मुस्लिम समाजात एकत्र येण्यासाठी सर्वात मोठं म्हणजे कारण हे आहे की मुस्लिम समाजात अलग अलग जाती असल्या तरी त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार होतात. मुस्लिम समाज जर सर्वांसोबत आला तर हे प्रश्न नक्की हल होतात. कारण की मोठे मोठे राजकीय प्रश्न फक्त हिंदू आणि मुस्लिम आणि ओबीसीना आपसात लढवण्याचं काम करत, ते बंद झालं. ते जर बंद झालं तर ओबीसीचे प्रश्न आपोआप सुटतील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा लढा लढताना दुसरीकडे मराठा आरक्षणाकडेही ओबीसी समाजाचं लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी तीव्र भूमिका ओबीसी समाजाची आहे. मराठ्यांची गोलमेज परिषद झाली नवी मुंबईमध्ये. नारायण राणे तिथे असं म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दुसऱ्या दिवशी कॅबिनेट वगैरे होती आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी राणेंना फोन केला आणि ते असं म्हणाले की भुजबळ साहेबांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. अजिबात नाही. माझा मुद्दा एवढाच होता की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता.
ओबीसी समाजाच्या मागण्यांवर एक नजर टाकूयात. ओबीसी समाजाच्या मागण्या. केंद्र सरकारनं 2011 मध्ये जो डेटा तयार केलाय तो त्यांनी राज्य सरकारकडे द्यावा. ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. राज्य शासनानं तातडीनं सुप्रीम कोर्टात रीट याचिका करून केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा राज्य सरकारकडे द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारनं जातीनिहाय जनगणना करावी आणि पदोन्नतीत आरक्षण द्यावं. विधानसभा आणि लोकसभेत ओबीसींना 27% आरक्षण देण्यात यावं. ओबीसी आरक्षणाचा लढा हा दीर्घकालीन आहे, पण ज्या 5 जिल्ह्यांमध्ये आरक्षण रद्द झालंय तिथे तरी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. कोरोनामुळे जरी तातडीनं इम्पिरिकल डेटा तयार करणं शक्य नसलं तरी 2011च्या जनगणनेचाच डेटा मिळवून तो कोर्टात सादर करण्याचा एक पर्याय अजूनही आहे. त्यासाठी केंद्राकडून तो मिळवण्यासाठी पाठपुरावा करणं, यासाठी नुकतीच छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भुजबळ साहेब आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्या संदर्भातला विषय होता. विशेषतः त्यांनी मला असं सांगितलं की इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो कसा काय जमा करता येईल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे ऐकून घेण्याकरता मी आलो आहे आणि आपण एकत्रितपणे हे काम करू. काही माझी अडचण नाही, मी तुमच्यासोबत काम करेल. तुम्ही त्याचं नेतृत्व करा, कारण शेवटी सत्तारूढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं. आम्ही पूर्ण मदत त्याच्यामध्ये करू. मात्र सध्या तरी कोरोनाच्या कारणास्तव या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सगळे प्रयत्न करून सुद्धा जरी निवडणुका लागल्या तरी सुद्धा एक तोडगा काढून ठेवलेला आहे. ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार असं म्हणाले की निवडणूक आयोगाला आम्ही सांगू की कोरोनामुळे आमच्याकडे मनुष्यबळाचा तुटवडा आहे, कारण निवडणुका लागल्या तरी मनुष्यबळ हे सध्याच्या यंत्रणेतलंच वापरावं लागतं आणि त्यासाठी मर्यादा असल्याची भूमिका आम्ही निवडणूक आयोगापुढे आणि गरज पडल्यास कोर्टापुढे देखील मांडू. तीरंदाजी पूछना चाहता हूँ, 63 साल में सबको बराबरी का दर्जा होता, सबको अवसर होता तो ओबीसी भी आरक्षण नहीं मानते. संविधानात 340, 341 आणि 342 हे कलम आहे. यातील 341 हे एससी, 342 हे एसटी आणि 340 हे इतर मागासवर्ग असं कलम आहे. एससी आणि एसटी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. यात शेड्यूल म्हणजे अनुसूची, त्यात येणाऱ्या जातींची एक सूची तयार केलेली आहे, पण ओबीसीची सूची नाहीये. कारण राज्यघटना लागू होण्यापूर्वी संविधान सभेत प्रत्येक कलमावर चर्चा झाली. त्यावेळी असं ठरलं की देशाचं जे पहिलं सरकार येईल ते ओबीसींची अनुसूची तयार करेल. पहिले कायदेमंत्री, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत हे सांगितलं होतं. देशाला 1950ला राज्यघटना लागू झाली, पण त्यानंतर ओबीसींची अनुसूची झाली नव्हती. 1951ला डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर राजीनामा दिला. मागासवर्ग समाजाचा दबाव वाढला. अखेर 1953ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक आयोग नेमला. महाराष्ट्रातलेच काका कालेलकर यांचा हा आयोग. 1955ला त्यांनी या आयोगाचा अहवाल दिला. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की 2793 अशा जाती आहेत ज्यांना मूलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, ज्या मागासवर्गीय जाती आहे. एकीकडे आयोगाचा अहवाल असताना त्यांनी अशी भूमिका मांडली की आयोगाचा अहवाल जरी असा असला तरी सुद्धा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका वेगळी आहे, मी याच्याशी सहमत नाही आहे. कालेलकरांच्या डिसेंट नोट नंतर देशभरात उद्रेक झाला. राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वात देशपातळीवर एक आवाज तयार झाला. त्यानंतर इंदिरा गांधी सरकार आलं, आणीबाणी आली. त्यानंतर पुन्हा हे सगळे नेते एकत्र आले. जनता पक्षासोबत जाण्यासाठी या नेत्यांनी अट घातली की जर कालेलकर आयोग लागू करणार असाल तरच सोबत येऊ. जनता पक्षाच्या सरकारमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान होते. नंतर चरण सिंग होते. त्यांनी केसी मंडलांना मंत्रिमंडळात घेतलं नाही. मला मंत्रिपदापेक्षा ओबीसींचा प्रश्न महत्वाचा वाटतो अशी भूमिका बीपी मंडल यांनी घेतली. चरण सिंगांनी एक मार्ग काढला की कालेलकर आयोगाला 23-24 वर्ष झाली आहेत. त्यांनी ज्या 2793 जाती मागास सांगितल्या होत्या त्यातील काही पुढारल्या असतील तर पुन्हा तपासावं लागेल. म्हणून त्यांनी नवीन आयोग तयार केला, ज्याचं नाव आहे मंडल आयोग. मंडल यांनी देश पालथा घातला. देशभरामध्ये फिरून त्यांनी अहवाल बनवला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देशभरामध्ये 3743 जाती अशा आहेत ज्या मागासवर्गीय आहेत. त्यानंतर चरण सिंगांचं सरकार पडलं. 1980 ते 1990 या 10 वर्षात देशभरात ओबीसी आरक्षणासाठी खूप आंदोलनं झाली. काशीरामांनी देशभर सायकल मार्च काढला. मंडल आयोग लागू करा किंवा खुर्ची खाली करा असा नारा दिला.
अखेर 1990ला मंडल आयोग लागू करण्यात आला. या आयोगाला सवर्णांनी विरोध केला. विद्यार्थी आत्मदहनाच्या घटना घडल्या. राज्यात छगन भुजबळांनी समता परिषदेची स्थापना केली. या परिषदेनं दिल्ली, जयपूर, पटना, नागपूर, जालना इथे लाखोंच्या परिषदा घेतल्या. सुप्रीम कोर्टात मंडल आयोगाविरोधात केस दाखल करण्यात आली, ज्याला इंदिरा साहनी खटला म्हणून ओळखलं जातं. केंद्र सरकार विरुद्ध इंदिरा साहनी 9 न्यायाधीशांच्या बेंचनं हा खटला चालवला. विश्वनाथ प्रताप सिंग पडले ही केस लढायला लालू प्रसाद यादव पुढे आले. त्यांनी राम जेठमलानी यांना वकील म्हणून नेमलं. 16 नोव्हेंबर 1992 साली इंदिरा साहनी केसचा निकाल लागला आणि कोर्टानं मंडल आयोग अंशतः लागू केला. मात्र हे करताना कोर्टानं 2 अटी घातल्या. एक क्रिमिलेअर म्हणजेच उत्पन्न मर्यादा आणि दुसरी म्हणजे आरक्षण 50% वर जायला नको. 1994च्या वेळी PV नरसिंहरावांचं सरकार आलं. पंचायत राज कायदा आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण लागू झालं. महिलांना 33% आरक्षण लागू झालं. शरद पवारांनी पुढे ते राज्यात 50% केलं. त्यानंतर पुन्हा 2010 मध्ये ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं. कर्नाटकात के कृष्णमूर्ती हायकोर्टात गेले. ओबीसी आरक्षण हे घटना बाह्य आहे असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला. मात्र हा निकाल सुद्धा ओबीसींच्या बाजूने लागला आणि ओबीसी आरक्षण हे घटनात्मक आहे असा निकाल हायकोर्टाने दिला. ओबीसींच्या आरक्षणाला वारंवार आव्हानं मिळत असल्यानं खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत ओबीसींच्या जनगणनेचा ठराव मांडला. लालू प्रसाद यादव, शरद यादव, मायावती, मुलायम सिंग, नितीश कुमार, देवेगौडा यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं भाषण गाजलं होतं. गोपीनाथ मुंडे त्यावेळी भाजपचे उपनेते होते, तर नेते होत्या सुषमा स्वराज. मैं आपको चरणदास जी पूछना चाहता हूँ, 63 साल में सबको बराबरी का दर्जा होता, सबको अवसर होता, तो ओबीसी भी आरक्षण नहीं मांगते. लेकिन क्यों वो पिछड़े ज्यादा पिछड़े हुए, उनको किसी एजुकेशन में नहीं, पॉलिटिक्स में नहीं, हर स्तर पर वो अगर पिछड़े रहेंगे. 50 to 54% पॉपुलेशन अगर विकास से, सुविधा से, प्रगति से दूर रहेगा तो देश आगे कैसे बढ़ेगा. मुझे लगता है कि ओबीसी को राष्ट्रीय मुख्य धारा में लेकर उनको आरक्षण, सुविधा और जनगणना करना ही चाहिए. त्यानंतर 2011ला जातीनिहाय जनगणना झाली. 2013ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे हा डेटा जमा झाला. त्यानंतर 2014ला सरकार बदललं आणि भाजपचं सरकार आलं. त्यानंतर 2016ला ॲडव्होकेट विकास गवळींनी ओबीसींच्या अतिरिक्त आरक्षणाला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं आणि संघर्षाचं एक वर्तुळ संपवून पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाची सुरुवात झाली.